नमस्कार. नवरात्र सुरू आहेत आणि आपण वेगवेगळ्या नवरात्रोत्सव स्पेशलमध्ये वेगवेगळ्या देवींच्या मंदिरांमध्ये, देवींच्या मंडळांमध्ये जाऊन देवींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज आपल्याला एक अशा देवीची माहिती देणार आहोत, जी बऱ्याच जणांना माहीत नसेल. आपल्या आयुष्यामध्ये सटवाईचं महत्त्व फार सगळ्यात पहिलं मानलं जातं. आपल्या आयुष्याचा 5वा दिवस सटवाईच्या पूजनाने होत असतो. आणि या सटवाईचं मंदिर पुण्यामध्ये आहे. पुण्यातील डी-एस-के विश्व धायरी या भागामध्ये हे सटवाईचं मंदिर आहे. आपल्याकडे येथील स्थानिक आहेत. काय काकू सांगाल सटवाईच्या या मंदिराबद्दल माहिती काय? हे सटवाईचं मंदिर बांधलेलं आहे ना, ते बांधलेलं असं नाहीये. इथे उपजतच इथे ही मूर्ती होती. त्यावेळेला इकडे सगळं झाडी होती पूर्ण आणि डोंगर होता. त्यावेळेला आम्ही भूमिपूजनाला इथे आलो होतो. इथलं जागा बघायला घेतलेली आणि त्यावेळेला हे आम्ही पाहिलं. तर इथे बरीच लोक येऊन अशी नमस्कार करून गेलेली आहेत. म्हणजे राहायला येणारी लोक त्यांनी घर घातले आणि हे सटवाईचं हे आहे हे म्हणतात जागृत दैवत आहे. हं, हे पावते म्हणून बरीच लोक ह्याच्या ओटी भरणं, नारळ ठेवणं, पूर्ण सणासुदीला करतात. हं, हं. एवढं माहिती मला. बरोबर. माझा एक अनुभव म्हणजे ॲक्चुअली मला ना कन्यारत्न प्राप्त व्हावी अशी एक माझी इच्छा होती. तर मी या देवीला अशी एक प्रार्थना केलेली, की जर मला कन्या रत्न प्राप्त झालं, तर मी तुझ्या दर्शनाला आवर्जून येईन. तर मी नवरात्रात 9 दिवसही माझ्या मुलीला आणि मी येऊन दर्शन घेते आणि मनोभावे प्रार्थना करते आणि त्याचा मला एक अनुभव आहे म्हणजे एक हं, जागृत देवस्थान आपण असं म्हणू शकतो. येस. त्यामुळे माझी श्रद्धा अजून जी आहे हं, ती एक वाढलेली आहे हं, हं. आणि त्याचा अनुभवही मला आलेला आहे. तुम्ही काय सांगाल इथल्या मंदिराबद्दल माहिती किंवा तुमचा अनुभव? बरं. इथे पहिली शेती होती. शेतीमध्ये ते म्हणजे लक्ष्मीचं हे लक्ष्मी मानतात त्याला. लक्ष्मीचे स्थान होतं ते. हं, म्हणजे शेतीमध्ये जसं एका ठिकाणी पूजा केलेली असते शेतकरी लोकं. हं, त्याच्यामुळे तिथून जेव्हा हे ते सगळं डी-एस-केने बांधलं ना सगळं, तेव्हा त्यांनी ते स्थान तिथं हलवलं नाही. जिथे आहे त्याच ठिकाणी ठेवलेलं आहे. ज्या स्वरूपात आहे तसंच ठेवलंय. म्हणजे काही फक्त सुधारणा चौथरा केल्या नाही. फक्त बांधलाय. चौथरा बांधलाय चौथरा आणि बांधलाय. साईडला लाद्या टाकलेल्या आहेत. हं, 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 आणि त्याच्यामुळे बरेचसे लोकं इथे मानतात पण देवीला हं. आणि प्रत्येक सणाला वगैरे नैवेद्य वगैरे सगळं अर्पण करतात. नैवेद्य पूर्णावरणाचं सगळं. म्हणजे या ठिकाणी पूजा अर्चना चालते आणि येथील देवीचा दृष्टांत देखील आलेला आहे. आणि आपण पाहतो कन्यारत्न प्राप्त व्हावं याकरता या ताईंनी नवस केला होता आणि तो नवस फलद्रूप झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. अनेक जणांचे अनेक अनुभव आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. आणि हे सटवाईचं मंदिर पुण्यामध्ये आहे. धायरीमधील डी-एस-के विश्वमध्ये हे मंदिर आहे. जर आपण कोणी आलेलं नसाल यापूर्वी तर आपण हे उघडं मंदिर, ज्याला छत नाही काही नाही, अशा प्रकारचं मंदिर पाहायला आवर्जून येऊ शकता.